श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे। श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून सुद्धा प्रचलित आहे। या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो। तर या रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला कोणत्या 3 देवतांना प्रथम राखी बांधायची आहे, त्याचबरोबर कोणत्या देवाला कोणत्या रंगाची राखी आपल्याला बांधायची, त्याचबरोबर कोणत्या रंगाची राखी आपल्याला चुकूनही बांधायची नाही, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणते उपाय हे करायचे आहेत, कोणत्या सेवा करायच्या, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात। समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते। या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजा करण्याची प्रथा आहे। तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो। देशभरात हा सण साजरा केला जातो। रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचं बंधन। या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते। हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचा प्रतीक मानलं जातं। मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचं प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असल्याचे मानले जाते। रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे। रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे। रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर। भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत। हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीत अमूल्य देण आहे। यंदा सोमवारी म्हणजे 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन हे साजरं केलं जाणार आहे। रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल, तो रात्री 9:08 असेल। तर आपण या काळामध्ये आपल्या भावाला राखीही बांधू शकतो। त्याचबरोबर आपल्याला देवांना सुद्धा ह्याच काळामध्ये राखीही बांधायची आहे। यावर्षी सुद्धा भद्राकाळ च्या सावटीखाली रक्षाबंधनाचा सण असणार आहे। याची वेळ सोमवारी सकाळी 5:53 पासून सुरू होईल तर दुपारी 1:32 असणार आहे। याचा अर्थ तब्बल 8 तास हा काळ असेल। या काळात भावाला राखी बांधणे अशुभ मानले जाते, त्यामुळे भद्रा काळात चुकूनही राखी बांधू नये। पौराणिक मान्यतानुसार भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे, तसेच शनिदेवाची बहीण आहे। मान्यतानुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे। त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने शूर्पणखाने राखी बांधली होती। भद्र काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते। या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रकाळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही, तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते। दुसऱ्या मान्यतानुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे। न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र असल्याचं म्हटलं जातं। असं म्हणतात की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकालात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही, आणि म्हणूनच रक्षाबंधनाचा हा सण भद्रकाळ वगळता शुभ काळातच साजरा करायचा असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नान सर्व करून झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या घराच्या देवतांची आपल्याला पूजाही करून घ्यायची, आराध्य देवताची, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं सुद्धा आपल्याला नामस्मरण हे करायचं आहे। त्यांना नतमस्तक होऊन त्यांच्याकडनं आपल्याला शुभाशीर्वाद हे घ्यायचे। त्यानंतर आपल्याला एक ताट किंवा तामणामध्ये राखी, अक्षदा, कुंकू घ्यायचे आहेत। अक्षदामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्या ओल्या करून घ्यायच्या। त्याचबरोबर आपल्याला निरांजनसुद्धा त्या ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे। राखीचं साहित्य असलेले हे ताट किंवा तामण देवघरात नेऊन आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आणि त्यांना पहिली राखी जी आहे ती बांधायची आहे।
गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता मानले जातात, म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांना सर्वात पहिली राखी ही बांधायची आहे आणि आपल्याला लाल रंगाची राखी बांधायची. असं केल्याने आपल्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकटही दूर होतात. आता गणपती बाप्पांना आपण घरच्या घरी सुद्धा राखी बांधू शकतात किंवा आपण मंदिरामध्ये जाऊन सुद्धा गणपती बाप्पांना राखीही बांधू शकतात. तर आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला राखीही बांधायची आहे. शरीराची उजवी बाजू पवित्र असते आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी ती महत्त्वाची असते. म्हणूनच धार्मिक कार्यातील सर्व कामं उजव्या हाताने केली जातात. शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती देखील अधिक असते. उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात देखील मानला जातो. म्हणूनच उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असे म्हणतात. आणि म्हणूनच शास्त्रानुसार राखी देखील फक्त उजव्या हाताच्या मनगटावरच बांधली जाते. असं म्हटलं जातं की आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधल्यामुळे आपल्या भावाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात. म्हणूनच आपल्याला आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखीही बांधायची आहे. आयुर्वेदानुसार मनगटावर राखी बांधल्याने वात, पित्त, कफ संतुलित होतात, ज्याचा आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. त्याचबरोबर मनगटावर बांधलेल्या रक्षासूत्राचा मनावर सकारात्मक परिणाम होतो. राखी हे संरक्षणाचे बंधनाचे प्रतिनिधित्व करत असल्याने एखाद्याला स्वतःमध्ये सामर्थ्याचा संवाद जाणवतो. या वाढत्या आत्मविश्वासाबरोबर सकारात्मक विचारही वाढतात. दुसरी राखी आपल्याला आपल्या गुरूंना बांधायची. आता तुम्ही ज्या पण गुरूंना मानत असतील, तुम्ही स्वामींना मानत असतील, तुम्ही गजानन महाराजांना मानत असतील, दत्त गुरूंना मानत असतील, तर तुम्ही ज्या पण गुरूंना मानत असतील त्यांना तुम्हाला पिवळ्या रंगाची राखीही बांधायची आहे. आपल्याला महादेवांना सुद्धा राखीही बांधायची. ह्यावेळेस अतिशय दुर्मिळ योग आलेला आहे. श्रावणातला 3रा सोमवार, त्याचबरोबर त्या दिवशी आलं आहे रक्षाबंधन. म्हणून ह्या अतिशय पवित्र दिवशी आपल्याला महादेवांना सुद्धा राखीही बांधायची आहे. कारण श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि जर आपण भगवान शंकराला राखी बांधली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख साक्षात भगवान शंकर दूर करतात. त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामनासुद्धा ते पूर्ण करतात. आणि म्हणूनच आपल्याला महादेवांना निळ्या रंगाची राखीही बांधायची आहे. त्याचबरोबर आपल्याला श्रीकृष्ण की आपल्या देवघरामध्ये असणारे बाळकृष्णांना आवर्जून राखीही बांधायची. ही राखी बांधल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटापासून ते आपले रक्षण करतात. ज्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी द्रौपदीचे आणि पांडवांचे संरक्षण केले होते, त्याचप्रमाणे आपले व आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं संरक्षण करण्याकरता आपल्याला आवर्जून श्रीकृष्णाला राखीही बांधायची आहे. आणि म्हणूनच आपल्याला श्रीकृष्णाला किंवा आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाला हिरव्या रंगाची राखीही बांधायची. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी श्रीकृष्णाची म्हणजे बाळकृष्णाची विधिवत पूजा करायची. त्यांना नवीन वस्त्रसुद्धा तुम्ही परिधान करू शकता. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान शिवाचे 11वे रुद्र अवतार हनुमानजी कलियुगात पृथ्वीवर विराजमान आहेत. बजरंगबलीचे स्मरण खऱ्या मनाने केल्याने सर्व भक्तांच्या अडचणी दूर होतात. हनुमानजींना राखी बांधल्याने कुंडलीतील मंगळाचा प्रभाव कमी होतो. हनुमानजींना संजीवनी पर्वत आणून लक्ष्मणजीचे प्राण वाचवले होते. आणि म्हणूनच आपल्याला बजरंगबलींना लाल रंगाची राखीही बांधायची आहे. ही राखी बांधल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट साक्षात बजरंगबली दूर करतील. तर हे 5 देवता ह्यांना आवर्जून आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी राखीही बांधायची आहे. या देवतांना राखी बांधल्यानंतर आपल्याला मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची. आपल्या कुटुंबाचं कायम संरक्षण व्हावं, आपल्या कुटुंबावर कधी कोणत्याही प्रकारचं विघ्न संकट दुःख हे येऊ नये ह्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. या देवतांना राखी बांधल्यानंतरच आपल्याला आपल्या भावाला राखीही बांधायची आहे. पण राखी बांधताना आपल्याला चुकूनही काळ्या रंगाची राखी ही आपल्या भावाला बांधायची नाही आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य मानला जातो. म्हणूनच आपल्याला न कोणत्या देवी देवतांना किंवा त्याचबरोबर न आपल्या भावाला राखी बांधताना काळा रंग परिधानसुद्धा नाही करायचे. त्याचबरोबर काळ्या रंगाची राखीसुद्धा बांधायची नाही आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो. कोणाकडनंही अजाणतेपणे सुद्धा चूक झाली नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.